म्हणजे नक्की काय, त्याच्यामध्ये सिम्पटम्स काय असतात, त्याच्यामुळे तुमच्या प्रेग्नन्सी पोटेन्शियलवर काय परिणाम होऊ शकतो. हाय, माझं नाव डॉक्टर मंजुश्री कोठेकर आहे. मी एक सिनियर IVF स्पेशालिस्ट आहे. आर्ट फर्टिलिटी मुंबई इथे मी प्रॅक्टिस करते आणि आज मी तुमच्याशी ॲडिनोमायोसिस या विषयावर या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तर सर्वात आधी समजून घेऊया की ॲडिनोमायोसिस म्हणजे काय. तर नॉर्मली तुमचं युट्रस म्हणजे की तुमची गर्भपिशवी ही एक पिशवी आहे समजा, आणि त्याच्या आतमधून एक लेअर असतो ज्याला आपण म्हणतो एंडोमेट्रियम. तर प्रत्येक महिन्याला मला जेव्हा मेन्सेस येतात तेव्हा हे एंडोमेट्रियम शेड ऑफ होतं, म्हणजे निघून जातं, आणि नंतर तुमच्या आतमधल्या हार्मोन्समुळे हे एंडोमेट्रियम वाढतं पण, आणि तुमची गर्भपिशवी येणाऱ्या एम्ब्रिओसाठी तयार होते. पण प्रेग्नन्सी नसेल किंवा एम्ब्रिओ नसेल तर परत त्याच्या टिपिकल डेला, त्याच्या सायकलला ते एंडोमेट्रियम परत शेड ऑफ होणार, निघून जाणार, आणि ते मेन्स्ट्रुएशनद्वारे किंवा ब्लिडिंगद्वारे ते बाहेर येणार, आणि अशा प्रकारे तुमची मेन्स्ट्रुअल सायकल चालू राहते. परंतु काही पेशंट्समध्ये काही अननोन रिझन्समुळे हे एंडोमेट्रियम युट्रसच्या आतमधल्या लेअरमध्ये म्हणजे मायोमेट्रियममध्ये पण सीप होतं, म्हणजे जातं, आणि तिथे त्याचे छोटे छोटे लेग्स तयार होतात, आणि त्यालाच आपण ॲडिनोमायोसिस असं म्हणतो. तर या पेशंटला सिम्पटम्स काय असतात. ह्या पेशंट्समध्ये युजली त्यांच्या गर्भपिशवीचा आकार वाढतो, ज्याला आपण म्हणतो ना गर्भपिशवीवर सूज आलेली आहे. त्यांचे मेन्स्ट्रुअल सायकल्स पेनफुल असतात, त्यांना खूप दुखतं जेव्हा जेव्हा त्यांना मेन्सेस येतात तेव्हा, आणि पेन एवढा सिव्हिअर असतो की त्यांना बऱ्याचदा पेनकिलर्स घ्यावेच लागतात दरवेळेस जेव्हा त्यांना मेन्सेस येतात तेव्हा. आणि या सगळ्याचा परिणाम त्यांच्या गर्भपिशवीच्या रिसेप्टिव्हिटीवर पण होतो, आणि त्यामुळे या पेशंट्सना प्रेग्नन्सी राहायला अडथळा येतो. बऱ्याचशा ॲडिनोमायोसिसच्या पेशंटमध्ये आपल्याला दिसून येतं की इन्फर्टिलिटी आहे, आणि जर या पेशंटनी IVF केलं तरी पण एम्ब्रिओचे स्टिक होण्याचे चान्सेस नॉर्मलपेक्षा थोडे कमी असतात, आणि एम्ब्रिओ स्टिक झाल्याच्या नंतर मिसकॅरेज व्हायचे चान्सेस पण जास्त असतात. परंतु आर्ट फर्टिलिटी इथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्ही अशा पेशंट्सना कन्सीव्ह करायला नक्कीच मदत करू शकतो. या विषयावर तुम्हाला अजून माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता, किंवा कन्सल्टेशनसाठी यायचं असेल तर आमच्या क्लिनिकमध्ये येऊ शकता. धन्यवाद.